झी 24 तास एक पाऊल पुढे। बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत मराठी भाषकांच्या एकजुटीला यश आलंय। महाराष्ट्र एकीकरण समितीला 33 जागांसह स्पष्ट बहुमत मिळाल्यानं बेळगाव महापालिकेवर मराठीचा झेंडा फडकलाय। कन्नड भाषिकांना 18 तर उर्दू भाषिकांना 6 जागा मिळाल्या आहेत। या निवडणुकीत महापौर मंदा बाळकुंद्रे आणि उपमहापौर रेणू किल्लेदार यांचा मात्र पराभव झालाय। विशेष म्हणजे मराठी उमेदवारांनीच दोघांचाही पराभव केलाय। 58 जागांच्या महापालिकेत 33 जागा महाराष्ट्र एकीकरण समितीला मिळाल्या आहेत, तर कन्नड भाषिकांना 19 जागा मिळाल्या आहेत। उर्दू भाषिकांना 6 जागा मिळाल्या आहेत। एकूणच बेळगावात सत्ता कुणाची येते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। पुन्हा एकदा मराठी भाषकांचा झेंडा फुलल्यानं सीमा प्रश्नाच्या संदर्भात आता राजकीय हालचाली घडतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। नंतर बेळगाव महानगरपालिकेमध्ये फक्त याच वेळेला नव्हे, येत्या काळामध्ये 5 वर्षासाठी मराठीची सत्ता राहणार आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या बोधातून महापौर उपमहापौर जे होतील ते मराठीच महाराष्ट्र एकीकरण समितीचे होतील। झी 24 तास एक पाऊल पुढे।